नमस्कार मंडळी, निलिमा उंबरकर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुमच्याकरिता केसांसाठी एक अतिशय महत्त्वाचा हेअर मास्क घेऊन आलेली आहे। या हेअर मास्कपासून आपल्या केसांची गळती कमी होणार, कोंडा कमी होणार, त्यासोबतच केसांना पोषण मिळणार। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी मी देवघरामधल्या देवांची पूजा करून घेतलेली आहे, कारण की आपल्याला ना आंघोळ करता तर देवांना हात लावता येणार नाही, म्हणून सर्वात आधी देव स्वच्छ निकळ पाण्याने धुवून घेतली। त्यानंतर देव जागेवर ठेवली, देवाला अष्टगंध वाहून घेतलं, हार घालून घेतले। त्यासोबतच आज मी जे नारळाचा कळस आहे त्याचं सुद्धा पाणी बदलून घेतलं। काल रात्री मी एका वाटीमध्ये 1 वाटी मोजून मेथी दाणे भिजू घातले होते। केसांसाठी मेथी दाणे हे खरंच खूप महत्त्वाचे आहे। मेथी दाण्यामुळे आपल्या केसांना पोषण मिळतं, केस गळती कमी होते, केस वाढायला सुरुवात होते आणि केसामधला कोंडा देखील कमी होतो। त्यासोबतच आहूंसाठी मी आज कांदा पोहे तयार करायला घेतले होते। सर्वात आधी 2 पळी तेल, त्यामध्ये जिरं, मोहरी, कांदा, कढीपत्ता, मिरची आणि थोडं मीठ छान असं घालून परतून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर मी एका परातीमध्ये छान असे पोहे भिजवलेत आणि पोहे आपले सॉफ्ट झालेत की त्यानंतर त्या मिश्रणामध्ये टाकून घेतलेले आहेत। आता बघू शकता तुम्ही, छान असे आपले कांदा पोहे तयार झाले। त्यामध्ये थोडी कोथिंबीर पण टाकली। आहोंनी आणि मी दोघांनी पण चहा नाश्ता घेतला। त्यानंतर आहो गेले ड्युटीला, नंतर मी माझ्या कामाला लागली। आता मी घेतलेला आहे हेअर मास्क तयार करायला। सर्वप्रथम 1 वाटी केळी, 1 वाटी मेथी दाणे आणि 1 वाटी कोरफड आपल्याला छान असं पेस्ट तयार करून घ्यायची आहे, म्हणजे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। आता मी हे मिश्रण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। हे मिश्रण एका मोठ्या बाउलमध्ये काढायचं आहे, जेणेकरून आपल्याला ते एकजीव करता यायला सोपं जावं म्हणून। त्यानंतर मी यामध्ये जे घरगुती माझ्या केसांना लावायला तेल करते ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे, बघू शकता। या तेलाची तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्की देईन। त्यानंतर हे मिश्रण आपल्याला 2 ते 3 मिनिटं एकजीव करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला केस विचरायला घ्यायचे। केस विचरते वेळी केसांचे 2 भाग परफेक्ट करा, जेणेकरून आपल्याला हेअर मास्क लावायला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून। माझ्या केसांकरिता मला 2 केळी आणि 2 कोरफडचे मोठे छान काप लागतात, त्यासोबतच मोठ्या वाटी मेथी दाणे। तुम्हाला तुमचे जेवढे केस असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। खूप दिवसापासून हा हेअर मास्क मी माझ्या केसांना लावलेला नाही होता, म्हणून मी आज हेअर मास्क लावायला घेतलाय। आता बघू शकता तुम्ही, मी छान मुळांपासून 2 भागामध्ये केस करून सर्वप्रथम एका बाजूला लावून घेतलेला आहे। त्यासोबत आपण आता दुसऱ्या बाजूला पण सेम ज्याप्रमाणे मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसंच तुम्हाला लावून घ्यायचं आहे। आणि हो, व्हिडिओमध्ये माझ्या भाषेमुळे किंवा आवाजामुळे काही प्रॉब्लेम होत असेल तर नक्की मला खरंच सांगा, मी चेंजेस करण्याचा प्रयत्न करेल। आणि हा मास्क तुम्ही महिन्यामधून किंवा 15 दिवसामधनं खरंच केसाला लावत राहा, याने केस मऊ होतात, केसामधला कोंडा कमी होतो आणि केस वाढीला खूप झपाट्याने मदत होते। कसा वाटला हेअर मास्क तुम्हाला? नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण केसाला हा हेअर मास्क लावण्याचा प्रयत्न करा। चला तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। मी संपूर्ण केसाला हेअर मास्क लावलेला आहे, हे मी तुम्हाला दाखवत आहे, बघू शकता तुम्ही। चला तर आता बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।